अॅनिव्हर्सरीचे निमित्त साधून आम्ही मुंबईवरून 3 तासाच्या अंतरावर असलेल्या विहंग विहार या रिसॉर्टला व्हिजिट द्यायचं ठरवलं आणि खरं सांगू तर आम्ही या जागेच्या प्रेमातच पडलो. हे प्रेम आम्ही या व्हिडिओमध्ये किती कव्हर करू शकलो आहोत मला माहित नाही, पण सुंदर निसर्ग, उत्कृष्ट सर्व्हिस आणि उत्तम जेवण या सगळ्याचा मेळ इथे नक्कीच आहे. इथे वन नाईट स्टे साठी चेकिंगचा टाइम हा दुपारी 12:30चा आहे, पण आम्ही लवकर पोहोचलो आणि रूमही रेडी होती, त्यामुळे आम्हाला 11:30लाच चेक इन मिळालं. जाऊन सामान ठेवून आम्ही आधी अख्ख्या रिसॉर्टला एक फेरफटका मारून घेतला. ग्रुप पॅकेजेस, फॅमिली पॅकेजेस, कपल रूम आणि ट्रायंगल रूम विथ लेक व्ह्यू अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या रूम्स इथे अवेलेबल आहेत. फेरफटका मारता मारता आम्ही त्यांच्या प्रायव्हेट बीचकडे वळलो. स्वच्छ, सुंदर आणि शांतता हे इथलं प्रमुख वैशिष्ट्य. जेवणाची वेळ जवळ येताच आम्ही डायनिंग एरियाकडे वळलो आणि थक्क झालो ते तिथे लागलेल्या वेगवेगळ्या पदार्थांची रांग पाहून. मग काय, जराही वेळ न घालवता आम्ही लगेचच जेवण करून घेतलं. चेक इन करताना आम्हाला डायनिंग एरियासाठी काही कुपन देण्यात आले होते, ज्यावर ब्रेकफास्ट, डिनर, लंच ह्याच्या वेळा नीट नमूद होत्या. आणि खरं सांगते, जेवणाची गुणवत्ता ही खूपच छान होती. जेवण झाल्यानंतर थोडा आराम करून आम्ही निघालो ॲक्टिव्हिटीजसाठी. सो दिस इज माय हस्बंड Salving boat. taking our boat to other side because I am not doing anything. She do a lot. Then I can manage this. है ना? सगळे सगळे थांब, तिथेच थांब. एक गोष्ट जी मला आवडली ती म्हणजे इकडच्या कुठल्याही ॲक्टिव्हिटी फक्त लहान मुलांसाठी सीमित नसून मोठ्या माणसांसाठी सुद्धा त्या अवेलेबल होत्या, जशी की ही टॉय ट्रेन. मी मगाशी सर्व्हिस बद्दल म्हणत होते ना, ही टॉय ट्रेन जे चालवत आहेत त्यांनीच नंतर आम्हाला फोटो काढून देण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेतला आणि आमचे मोबाईलमध्ये सुरेख फोटो काढून दिले. संध्याकाळी दिवे लागल्यानंतर इथे तयार झालेल्या वातावरणाची मजा काही औरच होती. संडे टू फ्रायडे इथे मूवी नाईट असते. मग आम्ही विचार केला, चला एक फेरफटका मारून कुठला मूवी लागलाय तो बघूया. थोडा वेळ तिथेच बसून मग आम्ही गेलो इनडोअर ॲक्टिव्हिटीज बघण्यासाठी. My turn. बटनी काढू की 2 बटनी काढू? माझी पिढी आता काही राहिलंच नाही यायला. एक तर ते पडेल नाही तर निघेल काहीतरी करू. नाही पण माझे प्रयत्न असतील. रात्री गेम खेळून झाल्यानंतर आम्ही दिवसभराचा क्षीण काढण्यासाठी आराम केला आणि सकाळी निघालो परत एकदा निसर्गाची मजा घेण्यासाठी आणि राहिलेली ती एक ॲक्टिव्हिटी पूर्ण करण्यासाठी. ज़्यादा हो गया? अरे आला देखो. काट दो. इसको फ्राई भी कर दीजिए. किचन में दे दीजिए. अभी हमारे इधर बर्तन नहीं रखे. मैम हर जगह मच्छी. इथून मन भरत नव्हतं, पण जाण्याची वेळ जवळ येत होती. हा नाश्ता संपवून आम्ही निघणार होतो परत आमच्या घराकडे. आम्हाला आमचा इकडचा स्टे खूपच आवडला आणि आम्ही परत एकदा येणार आहोत आमच्या संपूर्ण फॅमिलीला घेऊन. तुम्हाला ही बुकिंग करायची आहे का?
मी व्हिडिओ खाली त्याचा नंबर देत आहे आणि व्हिडिओच्या शेवटी इकडची ॲक्टिव्हिटीजची लिस्ट तुमच्यासोबत शेअर करत आहे. हा व्हिडिओ आवडल्यास ह्याला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.